राज्यात हवामान कसं असणार आहे त्यापेक्षाही जास्त की मान्सून संदर्भात नेमकं काय अपडेट येते ती आपण जाणून घेणार आहोत। पाहतोय की आज राज्यभरात नेमकं कसं हवामान असणार आहे, मान्सूनची खबरबात आपण पाहतोय। अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आता कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे। आज सुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा तसंच कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, रायगड या सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय कोकण आणि घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस आज बरसणार आहे। सकाळपासून राज्यात पावसानं थैमान घातलेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस कोसळतोय आणि देशात आज सुद्धा पुढचे 24 तास पावसाचा इशारा सांगण्यात आला आहे। पाहतोय ऑरेंज अलर्ट कुठे आहे नेमकं, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि जळगावला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। सोबतच नाशिक, अहिल्यानगर आणि सांगली तसंच सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट दिला गेला आहे। सोबत नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा आणि अकोल्याचाही समावेश आहे। तर सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे मान्सून गोव्याच्या वेशीवरती दाखल झालाय। उद्यापर्यंत मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागानं हा अंदाज दिलाय। केरळमध्ये 8 दिवस आधीच मान्सून दाखल झाला आणि त्यानंतर अतिवेगानं वाटचाल करत गोव्याच्या वेशीवरती तो येऊन धडकला। आता उद्यापर्यंत कोकणात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान मावळ तालुक्यात पावसामुळे काढणीला आलेलं बाजरी पीक जमीनदोस्त झालंय आणि म्हणून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सध्या बाजरीला काढणीला सुरुवात झाली आहे, मात्र पावसामुळे काढणीला अडचणी येत आहेत। मजुरांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेर गावावरून मजूर मागवलेत। हे दृश्य आपण पाहतोय, मुसळधार पाऊस कोसळतोय, अवकाळीचा फटका बसतोय आणि मावळमध्ये बाजरी पीक या अवकाळीमुळे कसं झोपलंय आपण पाहू शकतोय। अगदी हातातोंडाला आलेला घास शेतकऱ्याच्या हातातून हिरावून गेलाय, म्हणून शेतकरी हवालदिल झालेला आहे। खरं तर पीक काढण्यासाठी मजुरांची गरज असते, मात्र सध्या मजुरांचा तुटवडा भासतोय। बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या गावातून जरी मजूर आणायचे म्हणले तरी देखील काढणी पूर्ण होत नाही आणि म्हणून बाजरीला अखेर पावसाचा फटका बसलाय। तर थेट दिल्लीमध्ये आपण जातोय। दिल्ली NCR मध्ये काल रात्री जोरदार पाऊस झालाय। अनेक भागात पाणी साचलं, वाहतूक आणि विमानसेवा यामुळे प्रभावित झाली। दिल्ली NCR साठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि यानंतर काही तासांतच दिल्ली NCR मध्ये मुसळधार पाऊस झालाय। उष्णतेनं त्रस्त लोकांना यामुळे दिलासा मात्र मिळालाय। ही दृश्य आपण पाहतोय दिल्ली NCR मधली संपूर्ण दृश्य। उष्णता प्रचंड होती, त्यामुळे पाऊस आल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला, मात्र दिल्लीचे रस्ते अगदी जलमय झाल्याचं पाहतोय आपण। तलावाचं स्वरूप त्याला आलंय आणि वाहन चालकांना यातूनच प्रवास करावा लागतोय, त्यामुळे त्यांची मोठी कसरत होताना दिसतीये। हे संपूर्ण दृश्य दिल्लीची पाणी तुंबई कशी झाली हेच आपण पाहतोय। तर मान्सूनची खबरबात आपण जाणून घेतली, मात्र एक दुसरं संकट सध्या जगभरावरती घोंगावतंय आणि ते म्हणजेच कोरोनाचं संकट। 5 वर्षांनंतर कोरोना पुन्हा येतोय का अशीच शक्यता वर्तवली जाते आणि म्हणून त्या संदर्भातल्या घडामोडी आता आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर जगात मृत्यूचं थैमान घालणारा हा कोरोना पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढतोय। त्यानं राज्यात पहिला बळी घेतलेला आहे। कोरोनामुळे कुणाचा नेमका मृत्यू झालाय आणि कोरोनापासून वाचण्यासाठी आपण नेमकं काय काळजी घ्यायला हवी त्यावरचाच सामचा अगदी स्पेशल रिपोर्ट। राज्याची धाकधूक वाढली।
कोरोनाचा राज्यात पहिला बळी. एकवीस वर्षीय तरुणाच्या मृत्यूनं खळबळ. क्रिकेटच्या स्कोअरबोर्डवरील आकड्यांप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. त्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलेलं असतानाच ठाण्याच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र हॉस्पिटल प्रशासनानं यावर भाष्य करण्यास नकार दिलाय. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एवढी मोठी घटना असताना देखील दिवसेंदिवस कोविडचा प्रभाव वाढतोय. कोविडसाठी महानगरपालिकेच्या वतीनं 19 जे काही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था जरी केली असली तरी मात्र याबाबत महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिलेला आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका उपाययोजना करते, परंतु उपाययोजना केल्यानंतर देखील अशा प्रकारचा मृत्यू होतो. यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढतीये. त्यामुळे सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर मुंबई महापालिकेनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कोरोनाची लक्षणं दिसल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, इतरांपासून अंतर बाळगा, साबण आणि पाण्यानं वारंवार हात धुवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये रुग्णसंख्या वाढतीये. मात्र राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. मात्र कोरोनाची लाट आली तरी त्यातून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिकानं खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा ठाण्यातील कोरोना बळींचं लोण राज्यात पसरायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एकंदरीतच देशभरात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. गेल्या 24 तासांबद्दल जर आपण सांगायचं तर कोरोना रुग्णांची संख्या 487 वरती पोहोचली फक्त 24 तासांमध्ये. ही देशातील सक्रिय रुग्णसंख्या आपण पाहतोय. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच दिवशी 20 रुग्ण आढळले. उत्तर प्रदेशमध्ये 4, हरियाणामध्ये 5 रुग्णांची नोंद झाली. तर बंगळुरूमध्ये 9 महिन्याच्या एका बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. आणि यानंतर आता राज्य ज्यामुळे सध्या तापलेलं आहे, राज्यातलं सामाजिक राजकीय वातावरण ज्यामुळे तापलं आहे ते प्रकरण वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. तर वैष्णवी हगवणेला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची 5 ताटं, 5 तांबे, 4 वाट्या, 1 करंडा जप्त करण्यात आलाय. शिवाय आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणेकडील पिस्तूल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेलं फोर्ड एन्डेव्हर कार देखील जप्त करण्यात आली आहे. हे दृश्य आपण पाहतोय अगदी भरभरून जे आहे कन्यादानाच्या रूपामध्ये किंवा आपण म्हणतो स्त्रीधन म्हणून वैष्णवीच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्यांना दिलं होतं. मात्र तीच भांडी जी आहे ती आता जप्त करण्यात आली आहे. शिवाय कार सुद्धा एन्डेव्हर कार आहे ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. पण हे सगळं जप्त करण्याआधी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे पिता पुत्रांनी याच गाडीतून अगदी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला होता. आता या गाडीच्या माध्यमातून अधिकचा तपास केला जाणार आहे. सविस्तर घडामोडी आपण जाणून घेतल्या. मात्र आता मान्सून संदर्भातल्या गोष्टी जाणून घेऊयात. मान्सूनचे नेमके काय हालचाल आहे, कसे वेध लागले, सगळं काही टॉप 20च्या माध्यमातून. मान्सून गोव्याच्या वेशीवरती दाखल झालाय. पुढच्या 2 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. केरळमध्ये आज 8 दिवस आधीच मान्सून दाखल झालाय आणि त्यानंतर अतिवेगानं वाटचाल करत गोव्याच्या वेशीवरती धडकलाय. आता पुढच्या 2 दिवसांत कोकणात येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. साताऱ्यातील कृष्णा वेण्णा नदीचा संगम असणाऱ्या संगम माहुली इथे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. संगमाच्या बाजूला असणाऱ्या साताऱ्याचे छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा पडलाय.
हिंगोलीतील सेनगावात हळद पिकावरती आभाळ कोसळलंय. सुकण्यासाठी ठेवलेली हळद पावसात भिजली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणीच शेतकरी करतात. अंधार झाला होता राज्यपाल ते पडेल बरं याला घ्या पाण्यात पडेल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी आयजी जालिंदर सुपेकर यांच्याबाबतची ऑडिओ क्लिप ऐकवून गौप्यस्फोट केलाय. हगवणे कुटुंब जेलमध्ये गेलं तर यांना सुपेकरांच्या कृपेनं VIP ट्रीटमेंट मिळेल. या सगळ्यांना ताकद सुपेकरांमुळे मिळाली असा आरोपच दमानी यांनी केलाय. शिवाय तपास पूर्ण होईपर्यंत सुपेकरांना पदावरून दूर ठेवण्याची मागणीही दमानी यांनी केली. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरती जालिंदर सुपेकरांनी स्पष्टीकरण दिलंय. मागील 2 वर्षांपासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवरती तुरुंग विभागात पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा या पदावरती आहे. त्यामुळे माझा कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही. शिवाय हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही असं सुपेकर म्हणालेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होतोय. वैष्णवीच्या अंगावरती अनेक खुणा आढळून आल्यात, मात्र तरीसुद्धा हगवणे कुटुंबियांवरती सौम्य कलम लावल्याचा आरोप केला जातोय. शिवाय हगवणेंची मोठी सून मयुरी हिने नोव्हेंबर 2024 मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. गुन्हा दाखल होऊन सुद्धा पोलीस निरीक्षक संतोषगिरी गोसावींनी कुठलीच कारवाई केली नाही. पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणाशी काही संबंध नाही असं सांगितल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. कोणताही संबंध आढळला तर गय केली जाणार नाही असंही पवार म्हणाले. वैष्णवी हगवणेला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची 5 ताटं, 5 तांबे, 4 पाट्या, 1 करंडा असं सगळं काही जप्त करण्यात आलंय. शिवाय आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणेकडील पिस्तूल सुद्धा जप्त करण्यात आली आहे. आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. मृत वैष्णवीच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा असल्याचा उल्लेख रिमांड कॉपीमध्ये आहे आणि म्हणून वैष्णवी हगवणेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्या दिशेनं तपास करत असल्याची माहिती आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली होती अशी प्राथमिक माहिती आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अखेर जप्त केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे पिता पुत्रांची याच गाडीतून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरात प्रवास केला होता. दरम्यान या दोघांनी वापरलेली इंडेव्हर आणि बलेनो गाडी पोलीस कधी जप्त करतायत हे पाहावं लागेल. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी वैष्णवीच्या आईवडिलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे आणि यावेळी पोलिसांनी महिला आयोगानं योग्य कारवाई करण्याची गरज असल्याचं आठवले म्हणालेत. ही आत्महत्या नसून हत्याच आहे, त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असंही आठवले म्हणालेत. मंत्री पंकजा मुंडेंनी वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची भेट घेतली आहे. कसपटे कुटुंबाच्या घरी जात त्यांनी सांत्वन केलंय. आरोपींवरती कडक कारवाई होईल आणि वैष्णवीला न्याय मिळेल असं आश्वासन मुंडेंनी दिलंय. यावेळी भेटीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मुंडेंनी मनाई केली. वैष्णवी हगवणेला महिला म्हणून न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे. राज्यात हुंडाबळी संदर्भात कायदा असताना जे घडायला नको तेच घडतंय. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोललं असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनीही वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. वैष्णवीच्या कुटुंबांची भेट घेत नीलम गोऱ्हेंनी त्यांचं सांत्वन केलं. शिवाय या प्रकरणातील दोषींवरती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा त्यांच्याच पक्षातील रुपाली चाकणकरांवरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. राज्य महिला आयोगावरती कारवाईची मागणी रुपाली ठोंबरेंनी केली आहे. आरोपात तथ्य असल्यास रुपाली चाकणकर यांच्यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी असंही ठोंबरे म्हणाले आहेत.
वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर मुंबईतील लालबाग इथे ठाकरे गटानं आंदोलन केलं. रुपाली चाकणकर यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. पक्षपाती भूमिकेचा जाहीर निषेध करत पुण्यातल्या गुडलक चौक येथे रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय आणि या ठिकाणी महिलांनी रुपाली चाकणकरांच्या फोटोवरती चिल्लर फेकत संताप व्यक्त केलाय. चिल्लर चलनामध्ये असतं, पण तुमचं सौंदर्य वजा केलं तर तुम्ही चिल्लर काय तर चलनात सुद्धा राहणार नाही अशी टीकाच महिलांनी केली. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळे फरार झाला असा आरोपच वैष्णवीचे काका मोहन कसपट यांनी केलाय. राजेंद्र हगवणेला पवना धरणावरील एका बंडू फाटकच्या फार्म हाऊसवरती तो होता याची माहिती पोलिसांना होती. मात्र त्यानंतर हगवणे पसार झाले. अगदी तसंच काहीचं निलेशच्या बाबतीत घडलंय असं काकांनी म्हटलंय. निलेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना झाल्यात. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं. दरम्यान बाळ परत मागायला गेल्यावरती निलेशनं बंदुकीचा धाक दाखवल्याचाही आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणात निलेशवरती गुन्हा दाखल आहे. धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणाला 4 दिवस होऊन सुद्धा अद्याप FIR दाखल झाली नाही आहे. हा आरोप अनिल गोटेंनी केलाय. धुळ्याचे पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांना तपासावरती नावावरती बोलावून दमदाट्या करतोय असंही गोटेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या राज्यात नवीन CRPC नियम लागू झालाय का असा सवालही गोटेंनी केलाय. बीड जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पातील गोळीबार प्रकरणातील मृत व्यक्ती अट्टल गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. मृत राजू काळेवरती वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 18 गुन्हे दाखल आहेत. दरोडा, चोरी अशा वेगवेगळ्या गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. तर पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आलाय. पुण्यातील खराडी परिसरात पुणे सायबर पोलिसांनी मोठी छापेमारी करत बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केलं. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे. पोलिसांनी 11हून अधिक जणांना ताब्यात घेतलाय. या प्रकरणी 41 मोबाईल फोन, 61 लॅपटॉपही जप्त केले गेलेत. पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये एक खळबळजनक बाब उघडकीस आली आहे आणि या रॅकेटमध्ये ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेचा सहभाग असल्याचं कळत आहे. या प्रकरणी तब्बल 15 जणांवरती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी मुंबईकरांसाठी आहे. खरं तर तुम्ही लोकलनं प्रवास करत असाल तर आज घराच्या बाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक पहा आणि मगच घराबाहेर पडा. आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन या धीम्या मार्गावरती सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगा ब्लॉक आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे ते वाशी नेरूळ या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 ब्लॉक असेल. मात्र CSMT ते पनवेल दरम्यान कोणताही ब्लॉक नसणार आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. मध्य आणि हार्बर मार्गावरून तुम्ही प्रवास करणार असाल तर वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याची गरज आहे. 11 ते 4 दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. तुम्ही शिळं अन्न खात असाल तर आत्ताच सावध व्हा. कारण तुम्ही खात असलेल्या शिळ्या भातामध्ये जंतू असतात आणि तसा एक दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. शिळा भात, अन्नपदार्थ अनेक जण खातात, त्यामुळे याची आम्ही पडताळणी केली आहे आणि मग आम्हाला काय कळलंय तुम्हीच पहा. बासी चावल खाने वाले इस वीडियो को गौर से देख लो. जो लोग भी बासी चावल को बिना गर्म किए खाते हैं वो लोग सावधान हो जाओ, क्योंकि आप देख पा रहे हैं बासी चावल का दाना, एक दाना को माइक्रोस्कोप पे रखते हैं तो उसमें कितना खतरनाक बैक्टीरिया नजर आता है गाइस. शिळा भात तुम्ही खात असाल तर हा व्हिडिओ. शिळ्या भाताच्या शीतावर किती जंतू असतात हे पहा. फ्रीजमध्ये ठेवलेल्या शिळ्या भाताचं एक शीत चिमट्यानं उचललं. नंतर ते शीत काच पट्टीवर घेऊन त्यावर पाण्याचा एक थेंब टाकतो. नंतर हा पाण्याचा थेंब तो मायक्रोस्कोप खाली पाहतो. त्यावेळी यामध्ये अनेक जंतू वळवळ करताना दिसतायत. शिळा भात खाल
तर आजारी पडाल. शिळ्या भातावर जंतूंचा जथ्था. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? एका शीतावर एवढे जंतू असतील तर तुम्ही खात असलेल्या शिळ्या भातात किती जंतू असतात याचा विचार न केलेलाच बरा. कारण बरेच जण रात्री राहिलेला भात सकाळी खातात आणि हे जर खरं असेल तर अनेकांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. व्हायरल व्हिडिओत शिळ्या भातावर प्रचंड जंतू दिसतायत. त्यामुळे खरंच असं होतं का याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत एक्सपर्ट उत्तर देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले आणि हा व्हिडिओ दाखवून यामागचं सत्य जाणून घेतलं. शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगस ग्रो होतो आणि त्याच्यामुळे पेशंटला फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवते. OPDमध्ये आम्ही खूप सारे पेशंट्स बघतो जे आमच्याकडे उलटी, पातळ संडास आणि पोटात दुखणे ह्या समस्या घेऊन येतात. तर आम्ही बऱ्याच वेळेस शिळं अन्न हा खूप पेशंट्समध्ये कारणीभूत असतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. शिळा भात किंवा अन्न खाल्लं तर पोटाचे आजार होतात. शिळ्या अन्नामधील बॅक्टेरिया त्रासदायक ठरतो. शिळा भातच नव्हे तर शिळं अन्नही खाऊ नये. शिळं अन्न खाल्ल्यानं विषबाधा होऊ शकते. शिळं अन्न खाण्यापेक्षा ताजं अन्न खावं. शक्यतो लागेल तेवढंच अन्न बनवायला हवं. फ्रीजमध्ये शिळं अन्न ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्यामुळं आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही शिळं अन्न खाणं टाळा. आमच्या पडताळणीत शिळं अन्न खाल्ल्यामुळं आरोग्यास धोका होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.